कळंबोलीमध्ये ड्रग्ज फ्री कळंबोली नशामुक्ती कळंबोलीचा निर्धार नवी मुंबई पोलिसांच्या मार्फत करण्यात आला। ड्रग्ज विरोधात नवी मुंबई पोलिसांच्या मार्फत कळंबोली पोलिसांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचे आयोजन कळंबोली या ठिकाणी पार पडले। यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्यासह कळंबोलीतील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी शपथ देऊन आज या कार्यक्रमाची सांगता केली। या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक आता केले जात आहे। प्रकारचे व्यसन याचे सेवन करणार नाही। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारामुळे आज आपण नशामुक्त नवी मुंबई या अभियानाची सुरुवात आपण नशामुक्त कळंबोली शहर यापासून सुरुवात केलेली आहे। या अंतर्गत आजच्या कार्यक्रमाला आमदार माननीय विक्रांत पाटील साहेब, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील आणि मोठ्या प्रमाणात कळंबोली शहरातील नागरिकांनी अतिशय त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन या कार्यक्रमात सामील झालेले होते। या अभियानाची जी आपण सुरुवात केलेली आहे याच्या पाठीमागे आपला उद्दिष्ट हा होता की कळंबोली शहरामध्ये काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने इथं ड्रग्सचा एक वावर होता किंवा ड्रग्स ज्या पद्धतीने मिळून येत होतं, तर निश्चितपणे कळंबोली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, आमचे अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे संदीप निगडे साहेब असतील आणि एकंदरीत त्यांच्या पुढाकारामुळे गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त आरोपी आपण या ठिकाणी पकडलेले आहेत। यातील सर्व आरोपी सध्या जेलमध्ये आहेत। त्याच पद्धतीने या आरोपितांविरुद्ध नवी मुंबईमध्ये मोकाची कारवाई असेल तर ती देखील केलेली आहे। काही ठिकाणी या आरोपितांनी त्यांच्या जे काही ड्रग्सचे उत्पन्न आहे त्यातून त्यांनी जे घर बांधलेले असतील तर त्याचं देखील पाडण्याचं काम आपण केलेलं आहे। तर निश्चितपणे आपल्या नवी मुंबई शहरातील 100% या ड्रग्सचं इरॅडिकेशन आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठीची ही जी मोहीम आहे तर त्याची सुरुवात आपण या कळंबोली शहरापासून केलेली आहे। खरं तर आज कळंबोलीमध्ये एका स्तुत्य उपक्रमाचा आम्ही सगळे भाग होऊ शकलो। आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण या शहराच्या वर्तमानाबद्दल चांगलं घडवण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे, पण या शहराचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे। यातला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम ज्याला म्हणू शकतो की नशामुक्ती आणि आमचा युवा या नशेपासून दूर राहणं, आणि या विषयामध्ये आमच्या पोलीस डिपार्टमेंटनी आज हा जो कार्यक्रम आयोजित केला, से नो टू ड्रग्स, आणि कळंबोलीला ड्रग्ज फ्री करण्यासाठीची त्यांची मोहीम जी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि त्यात खूप चांगल्या पद्धतीनं अनेक कारवाया त्यांनी केलेल्या आहेत। म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी कळंबोलीमध्ये एका आपल्या पवित्र गुरुद्वारेमध्ये दर्शनासाठी आलो, आमच्या शीख बांधवांनी मला पत्र दिलं, अनेक फोटोज दाखवले की आमच्या जवळच्या उद्यानांमध्ये कशा पद्धतीनं सिरिंजचा सडा पडलेला असतो, कशा पद्धतीनं ड्रग्सच्या मोकळे पॅकेट्स त्या ठिकाणी पडलेले असतात आणि या ठिकाणी कारवाईची आवश्यकता आहे। त्यावेळेला खरं तर आपल्या सन्माननीय CP साहेबांशी मी या विषयात बोललो होतो आणि त्यांनी मला शाश्वती दिली होती की येणाऱ्या कालावधीमध्ये विक्रांत पाटील आपण यातली आमची कारवाई बघाल, आणि खरं तर अपेक्षा होती, पण ती अपेक्षा आज वास्तवात उतरताना जेव्हा मी बघितली आणि आज आमचे ACP साहेब कदम साहेब असतील, आमचे निगडे साहेब असतील, कोते साहेब असतील, भोसले साहेब असतील, ही सगळीच मंडळी या ठिकाणी होती आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये केलेल्या कार्यवाहीचं स्वरूप, त्यासाठी वारंवार अनेक मोहिमांच्या माध्यमातून केलेली जनजागृती, हे जेव्हा मी बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं एक चांगली मोहीम या माध्यमातून ही सगळी मंडळी राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे असं या ठिकाणी बघायला मिळालं। आणि त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो की आमच्या कळंबोलीला स्वच्छ करण्यासाठी, या विभागाला स्वच्छ करण्यासाठी आपण काम करताय। कारण या शहराची स्वच्छता महापालिका करते, आम्ही सगळे करतो, पण या शहराच्या भवितव्यावरती जी काही हे धूळ जमा होणार आहे, या भवितव्याला अंधारात टाकण्याचं काम जे काही होणार आहे त्याला स्वच्छ करणं हे तितकंसं सोपं नाही आहे। आणि या नशेच्या विळख्याने खऱ्या अर्थानं हा जो काही घाला आमच्या सगळ्या यंत्रणेवर घातला जातो आहे, यातून आमच्या युवा पिढीला दूर ठेवण्याचं काम, युवा पिढीचं उज्ज्वल भवितव्य जर का साकारायचं असेल तर ते काम ही सगळी मंडळी करतायत। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, पण त्याच वेळेला या समाजातल्या प्रत्येक घटकाकडून एक अपेक्षाही आम्ही व्यक्त करतो की केवळ पोलीस डिपार्टमेंटनी काम करून हे भागणार नाही आहे। शेवटी समाजामध्ये त्यांचे असलेले डोळे हे लिमिटेड आहेत
आपल्याला आपल्या सगळ्यांचे डोळे, आपल्या सगळ्यांचं हृदय या विषयात जोडावं लागेल आणि या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. या पवित्र भावनेतून जेव्हा इनपुट्स आपण त्यांना चांगले देऊ शकू, अडचणी कुठल्या कुठल्या ठिकाणात ह्याची काही इनपुट्स आपण त्यांना देऊ शकलो तर ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. शेवटी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आणि भारत देश काय आहे, तर या भारत मातेला परम वैभवावरती नेण्याचं स्वप्न, सुपर पॉवर भारताचं स्वप्न आम्ही बघतोय. आणि या सुपर पॉवर भारतामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर ती युवा शक्तीची आहे. मग या युवा शक्तीला जर का अशा नशेच्या विळख्यात अडकवण्याचं काम काही परदेशी शक्ती, काही देशांतर्गत विद्रोही शक्ती करणार असतील तर आपल्या सगळ्यांना मूठ बनवून या विषयामध्ये आवाज उचलावा लागणार आहे. पोलीस डिपार्टमेंट काम करतायत, पण आपल्याला सुद्धा त्यांचे हात मजबूत करावे लागणार आहेत. आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या उपक्रमाची मी खूप मनापासून त्याबद्दल मी त्यांची स्तुती करतो, कौतुक करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा उपक्रम कळंबोलीत झाला असंच संपूर्ण विभागामध्ये, या पनवेल विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण असे अवेअरनेसचे कार्यक्रम करावे. आमचे सगळे कार्यकर्ते आपल्याबरोबर हात बळकट करण्यासाठी काम करतील ही शाश्वती या निमित्तानं देतो.